मीनाक्षी, तू इथे? ये ना, आत ये. सॉरी, घरात जरा पसाराच आहे. तू बस ना, इथे बस. इथे अचानक अशी म्हणजे एकटीच आलीस? तू आज पहिल्यांदाच घरी आलीस. काही घेणार? चहा, कॉफी, ज्यूस काही? माझा नवरा अभि. तेजस, अरे अरे लंगडाला काय झालं? कुठे पडलास की काय? नाही, पडलो नाही, पाय मुरगळला फक्त. बर ठीक, बस बस बस. अरे चालताना निदान बघून तरी चालायचंच ना. हा, कुठे गेला होतास धडपडायला? काय बोलायचं आणि काय सांगायचं? मीनाक्षी वहिनी. झालं, तिचं नाव घेतलंस ना त्यातच सगळं आलं बघ. पण तिचं काय? मीनाक्षी वहिनी टेरेसवर होत्या. त्या जाताना मला त्यांचं वागणं जरा विचित्र वाटलं. त्यांच्या काळजीपोटी मी घाईघाईत पायऱ्या चढत असताना पाय घसरला आणि पाय मुरगळला. पण घाबरायचं असं काही कारण नाहीये, जास्त काही झालेलं नाहीये. तरी पण तू काळजी घे. हा, तुझ्या पायाची पण आणि स्वतःची, मीनाक्षी पासून. पण आहे कुठे ती मीनाक्षी? तुम्ही मीनाक्षी बद्दल बोलताय ना? ती बाहेर गेली. अरे अशी कशी बाहेर जाईल? अगं तिचं काम आहे काहीतरी असं म्हणत होते ती. अभि, अरे तू वहिनींना असं एकटं का जाऊ दिलंस? त्यांची मानसिक परिस्थिती माहिती ना तुला कशी आहे. अरे ती गेली तेव्हा मलाही टेन्शन आलं होतं, पण नंतर तिचा मेसेज आलाय, ऑन द वेच आहे. अरे पण अशी कशी बाहेर जाऊ शकते ती? आत्याई, हे बघ, मीनाक्षी आता आधीसारखी राहिलेली नाहीये. आधीसारखी सगळं काही विसरणारी मीनाक्षी आता बदलली आहे. तिच्यात खूप बदल झालाय आणि तिचा हा बदल तुम्ही दोघांनी ऑब्झर्व केला असेल. तू म्हणतोय ते बरोबरच आहे. त्यांच्या वागण्यामध्ये जरा बदल जाणवतोच आहे. मी आलोच.
बदल तर काळाची गरजच असते. श्वेता, मला माहिती आहे कधी काळी तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम केले आणि त्या बाबतीत मी तुम्हाला दोषच देत नाहीये. अभि आहेतच असे ग, कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल. त्यात ते फक्त जीव लावणारे नाहीयेत, वेळ प्रसंगी जीव देणारे. मी पण वेडीच आहे. तुलाच काय सांगते अभिंबद्दल? तू तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखत असशील ना. म्हणजे तूच विचार कर ना, अभि एखाद्यासाठी जीव देऊ शकतील पण स्वतःचं प्रेम कधीच विभागणार नाही, कधीच नाही. मला खात्री आहे श्वेता, जेव्हा अभिंनी तुझ्यावर प्रेम केलं असेल ना, तेव्हा फक्त तुझ्यावर प्रेम केलं असणार. पण आता त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. हे बघ मीनाक्षी, श्वेता तूच बघ ना. आय मीन थोडासा विचार कर. तुम्ही दोघं एवढे जवळ आलेले असताना अभिनी तुला का रोखलं असेल? पण तुला हे सगळं कसं माहित? मी तुला सांगितलं ना श्वेता, अगं अभिंचं माझ्यावर प्रेम आहे, मग ते सगळं मलाच सांगणार ना. श्वेता हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचं खूप महत्व आहे, पण प्रेम श्वासासारखं असतं. ते एकतर आपलं असतं किंवा अजिबात नसतं. आपण कोणाच्या नशिबातला श्वास घेऊ शकतो का? नाही ना. तसंच आपण दुसऱ्याचं प्रेमही नाही घेऊ शकत. श्वेता, तू अभिंचा भूतकाळ होतीस, पण आता त्यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. अगं पण मीनाक्षी, श्वेता प्लीज, मी तुला जाब विचारायला आली असं नको समजूस. अगं अभिंना जशी तुझ्या बाबतीत सहानुभूती आहे ना, तशीच त्यांची बायको म्हणून मलाही आहे तुझ्या बाबतीत. पण समोरच्याची मनस्थिती बिघडवून स्वतःची परिस्थिती सुधारण्याचा विचार करू नकोस. त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा नव्याने विचार कर श्वेता. आयुष्यात आपल्याला हव्या त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात असं नाहीये, पण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यात समाधान मानणं यातच छानपण आहे. खरं तर हे सगळं बोलायचं म्हणून मी इथे आले नाहीये, पण मला अभिंचा त्रास नाही बघावला म्हणून आले. आणि त्यांचा सांगुलपणा आहे म्हणून ते तुला तोडू शकत नाहीये. आणि त्यांचा त्रास मला खरंच सहन झाला नाही म्हणून तुझ्याशी बोलायला आले. बघ, मी इथे आले हे अभिंना माहित नाहीये. आता इथून पुढे तुला हवं ते तू करू शकतेस, पण स्वतःचा विचार कर, स्वतःची काळजी घे. येते मी. आणि तुझं घड्याळ चुकून पडलं होतं घरी, ते द्यायला आले. निघते मी.
ही बायको बी ना लय फडफड फडफड करायला लागली. लय हिला आकाशात वाराऱ्या आणायच्यात ना. हिला डागातनं खाली आणायचं म्हटलं ना तर खालनं कोणीतरी डागात पाठवलं गेलं पाहिजे आता. अरे तेजस, अरे तुझ्याकडे एक काम होतं माझं. बोल ना. माझ्या एका कामासाठी मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे होते, तर तू देऊ शकशील का? अरे एवढंच ना, तुझेच आहेत. एक मिनिट. थँक्स तेजस. माझं काम झालं की पेपर्स मी तुला परत देईन. अरे हे पेपर्स नाही दिले तरी हरकत नाही, तुझेच आहेत, राहू दे तुझ्याकडे. नाही तेजस, जोपर्यंत मी तुझे पूर्ण पैसे परत करत नाही तोपर्यंत हे पेपर्स तुझ्याकडेच राहिले पाहिजे. बर, ॲज यू विश. ठीक आहे, येतो मी. विक्रमराव नशीब चांगलं होतं म्हणून ऑलरेडी दरवाजा लावून घेतला होता. नुसती गण बघितली असते तर चक्कर येऊन पडलं असतं. असं या घरात फक्त एकच गोष्ट चांगली आहे, या चौथ्याचा विश्वास लय हाय आपल्यावर. आणि याला जर का पाठवायचं म्हणलं डागा तर गुळ हाणायची बी गरज नाही, नुसता केसाना गळा कापू शकतोय. देवा, माझं श्वेताला भेटणं माझ्यासाठी आणि अभिनसाठी खूप गरजेचं होतं, आणि मी हे सगळं घरातली परिस्थिती सुधारावी म्हणून केलंय. आता ह्या सगळ्याचा घरातल्यांनी चुकीचा अर्थ काढू नये एवढीच प्रार्थना करते. मेसेज करूनही बराच वेळ झाला. एवढा वेळ कुठे राहिली असेल? मीनाक्षी, काय कुठे होतीस तू? कधीपासून वाट पाहतोय तुझी. मला यायला जरा उशीरच झाला. काही काम होतं का? काही काम असेल तरच माणूस वाट पाहतो का? काळजीने वाट नाही पाहू शकत? एकतर एवढ्या दिवसांनी तू घराबाहेर पडली होतीस. तू पोचलीस का? कुठे आहेस? तुझं काम झालंय की नाही? असे 1 ना 1000 प्रश्न डोक्यात येत होते. आणि म्हणून तुला एकामागे एक इतके मेसेजेस केले मी. तू तिकडे तुझ्या कामात बिझी असशील आणि माझे मेसेजेस येत होते. तुला खूप डिस्टर्ब झालं असेल ना? खरंच आय एम सॉरी फॉर दॅट. अभि, मला उशीर झाला यायला. मी सॉरी म्हणायला हवं, तुम्ही का म्हणताय? पण कोणीतरी माझी एवढी काळजी करते हे बघून खरंच खूप भरून आलंय. तुम्हाला माहिती आहे अभि,
लग्नाच्या आधी बरीच वर्ष मी एकटेपणात काढली. तेव्हा वाटायचं कोणीतरी आपली काळजी करणारं असावं, पण कोणीच नव्हतं. पण आता जे कोणी आहे ते माझ्या समोर आहे, माझ्या बरोबर आहे. बरं, तुम्ही काय खाल्लंत का? नाही. मला पण भूक लागली आहे. मी पटकन आपल्यासाठी काहीतरी बनवून आणते. ठीक आहे. आलेच. लय छानपणा करते का तू? लय माज आलाय तुला? हा माज आहे ना, चोटकी सरशी काढून टाकू शकतोय, कळलं का? समजा सांगून टाकन त्यांना तुझ्याबद्दल आणि तुझ्या भूतकाळाबद्दल. सांग. काय बोलली तू? जा सांग, नाहीतरी मलाही कंटाळाच आलाय असं खोटं खोटं जगण्याचा. किती दिवस मी असं ओझं घेऊन जगणार आहे? तुला सगळं सांगायचंय ना? सांग. तू आधी जाऊन सांगणार आहेस की मी सगळ्यांना सांगू? अरे बघतोयस काय? बोल बोल ना. काय बोल बघ. आत्या, बरं झालं तुम्ही आला. का ग? काय झालं? तेजस ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्याला सांगायचंय ना? मग सांगेल ना तो. तुला मध्ये पडायची काय गरज आहे? नाही म्हणजे त्यांनी जर सांगितलं स्वतःहून तर ठीकच आहे, काही प्रश्न नाही. पण नाही सांगितलं तर मलाच पुढाकार घ्यावा लागेल ना. तेजस, असं काय सांगायचंय तुला की जे तू सांगू शकत नाहीयेस आणि ही सांगायला निघालीये? तेजस, अरे सांग ना. जे काही सांगायचं ना ते पटकन सांग आणि मोकळा हो. नाही, मी वहिनींना हेच सांगत होतो की मला वांग्याच्या भाजीचं क्रेविंग होत होतं, सो तुम्ही बनवाल का म्हणून. तर त्या म्हटल्या की आत्यांना विचारायला हवं. हत्तीच्या एवढंच ना? काय रे तू पण घाबरवलंस मला. मीनाक्षी, त्याला कुठली भाजी हवी ना ती करून दे. ऐकूनच चांगलीच गुगली टाकली. थोडक्यात वाचले विक्रमराव, नाही तर विकेट पडली असती. बघून घेईन बायको तुला नीट.